या संदर्भामध्ये एक गोष्ट मला सांगायची आहे. पुरुषाचं वय किती जरी असलं तरी त्याला IVFला जाण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. मुख्य प्रश्न असतो तो जिला मातृत्व स्वीकारायचं आहे तिला. मातृत्व स्वीकारताना तिची तब्येत आणि तिचं वय ह्या गोष्टी निश्चितच महत्त्वाच्या आहेत. पण पुरुषांना त्याबद्दल इतकी काळजी करायचं कारण नाही आहे. तेव्हा अशी अनेक अपत्ये असतील की ज्यांना आज त्यांचं स्वतःचं मूल नाही, तर त्यांनी ह्या संधीचा फायदा अवश्य घ्यावा. स्टेप बाय स्टेप सगळं जात असताना प्रत्येक वेळेला प्रत्येक सायकलला सोनोग्राफी करताना सायकलच्या सुरुवातीला नाही, पण सायकल जसं पुढे जाईल प्रत्येक वेळेला पॉलिप दिसायचं. त्याच्यासाठी एकदा क्युरेटिंग करून झालं, पॉलिपेक्टॉमी करून झाली. त्याच्यानंतर मग डिसिजन असा घेतला डॉक्टरांनी की आपण आता हिस्ट्रोस्कोपी करून त्याला मुळासकटच काढून टाकूया. कारण कदाचित शक्यता आहे की FSP करून IUI वगैरे करून व्हॅल्यू येत होती, पण ते पुढे वाढत नव्हतं. तर कदाचित खराब ट्यूब्स आणि जोडीला पॉलिप हे कारण असू शकेल. आणि गंमत म्हणजे अशी की डॉक्टर कधी कधी बोलताना कसं अगदी क्लोजली बोलायचे. त्यांनी मला एकदा एक इंग्लिश म्हण ऐकवली होती. त्या इंग्लिश म्हणीचा मराठी अर्थ असा होता की पापी लोक जे असतात त्यांना मुलं होतात आणि पुण्यवान असतात त्यांना पॉलिप होतात. अशा प्रकारे आमच्याशी ते बोलून विनोद निर्मिती करून आम्हाला चीअरअप पण करायचा प्रयत्न करायचे. आणि मग शेवटी माझी फायनली हिस्ट्रोस्कोपी केली आणि हिस्ट्रोस्कोपी केल्यानंतरच्या लगेचच्या सायकलला माझ्या बॉडीने पण इतका चांगला रिस्पॉन्स दिला की चांगली स्त्रीबीज तयार झाली. आणि सगळ्या प्रकारे मॅडम पण तेव्हा होत्या, कारण ह्याच्या आधी एकदा माझं IVF केलं होतं, पण त्यावेळेला माझ्या बॉडीने हवा तसा रिस्पॉन्स दिला नाही. मॅडमही तेव्हा नव्हत्या, त्याच्यामुळे ते सायकल आमचं फेल गेलं. पण तरी सुद्धा एक सायकल IVFचं फेल जाऊन सुद्धा आम्ही पुन्हा एकदा चान्स घेतला की बाबा काय काय रिझन्स आहेत ती सगळी आम्ही डॉक्टरांनी क्लिअर करायचा प्रयत्न करून IVF केलं आणि ते आता सक्सेसफुल झालं. आणि आता मी एक 5 आठवड्याची गर्भवती आहे. याचं हे सांगायला मला खूप आनंद वाटतोय.